सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळेतून जो समज आहे, ज्ञान आहे, बोध आहे, जाणीव आहे, ती आपल्या जीवनात उतरून अप्रत्यक्षरित्या परमेश्वराबरोबरच आपला आध्यात्मिक जीवन प्रवास करत करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर वागळीला आहे आणि वागळीला असतानाच दादोस मात्र बऱ्याच दिवसानंतर परमेश्वराच्या भेटीला येणार आहे. दादोस हे रुद्धपूरला आहे गुरुबाबांच्या सन्निधानात. आणि दादोसांनी श्रीप्रभूबाबांना विचारलं की जी गोसावी कुठे भेटतील, कारण त्यांना देवाच्या दर्शनाला यायची इच्छा झालेली आहे. आणि मग श्रीप्रभू बाबाच त्यांना सांगतात की आओ मेला जाय म्हणे, कानड गावला जाय म्हणे, घालूगावी जाय म्हणे. तिथे एक एरियाचं सांगितलं का अशा अशा ठिकाणी जा, तुमची भेट होईल. आणि अशा पद्धतीनं त्यांनी दंडोत करून दादोस परमेश्वराच्या भेटीला, सर्वज्ञांच्या भेटीला निघालेले आहे. आणि ते डायरेक्ट देवाकडं न येता, देवाच्या दर्शनाला न येता काही गावांमध्ये जातात आणि आपल्या भक्तजनांना बरोबर घेऊन देवाच्या दर्शनाला येतात. त्यानंतर ते चारठाण्याला आले आहे. तिथं लहामाईसा जे आहे, ज्यांना देवानी नंतर त्यांचं नामकरण केलेलं आहे, त्या साधाच्या आई आहे लहामाईसा. आणि साधा म्हणजेच यल्लाईसा. तर यल्लाईसा आणि त्यांची आई, अजून त्यांची भेट देवाची झालेली नाही आहे. आणि ते त्यांचे सोयरे होते, नातेवाईक असल्यामुळे ते त्यांच्याकडे गेले. आणि दादोस यल्लाईसाला सोयरे असल्यामुळे त्यांच्याकडे गेल्यामुळं त्यांचं एकामेकाला माहीत होतं. आणि हे धार्मिकता करतात, इकडं तिकडं फिरतात, पर्यटन करतात. अशा पद्धतीनं त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी विचारलं बसल्यानंतर की तुम्ही इतके दिवस कुठं होतात, कुठं गेले होते. एक चौकशी केली. आणि त्याच वेळेस ही जी यल्लाईसा आहे ती काही काम करत होते. डेरा असतो मडकं, त्याच्यामध्ये काहीतरी आंबील म्हणजे अर्थात दूध टाकून लोणी तूप काढण्याचा काहीतरी प्रकार ती करत होते. आणि तिथं गेल्यानंतर यल्लाईसाने विचारलं, रामा तू कुठून येत आहे, कुठं गेला होता. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की आम्ही रुद्धपूरवरून येत आहे. यल्लाईसा विचारते, तू इतके दिवस कुठे गेलास होताच. मग त्यांनी सांगितलं आम्ही श्रीप्रभू बाबांकडे गेलो होतो. मग श्रीप्रभू बाबा कोण, रुद्धपूर कुठं, त्यांच्या थोड्याशा लीळा, थोडीशी माहिती यांच्या कानावर आलेली होती. त्यांनी विचारलं आणि दादोसांनीही देवाच्या काही लीळा सांगितल्या. आणि त्यांना त्याच्यानंतर काय झालं की त्यांना स्थिती झाली. यल्लाईसाला स्थिती झाल्यानंतर तिनं ते जे आपलं डोकं आहे ते मडक्यात घातलं आणि हू करायला लागली, म्हणजे हा करायला लागली. परंतु ते मडक्यात घातल्यामुळं यांच्या लक्षात आलं का अरे ही काय करते आहे. आणि मग दादोस तिथं गेले आणि ते मडक्याला घेऊनच ती डोकं फिरवायला लागली. तिचं सर्व डोक्यावरती ते जे आहे दूध वगैरे लोणी तूप ते सर्व पडलं. आणि अशा पद्धतीनं ती स्थिती झाल्यामुळे त्या स्थितीच्या भरात ती करत होते. आणि मग यांनी काय केलं की ते जे मडकं आहे ते फोडलं गाडगं आणि तिचं डोकं मोकळं केलं. आणि मग लहामाईसाने म्हणजे तिच्या आईने तिचे खांदे थोडेसे दाबले आणि त्यांची स्थिती भंगली. यल्लाईसाने विचारलं, रामा आता तुम्ही कुठं जाणार आहात. ते म्हटले, श्री चांगदेव राऊळदार दर्शनाला आम्ही चाललो आहे, सर्वज्ञांच्या दर्शनाला चाललो आहे. अशा पद्धतीनं त्यांना ते नाव ऐकल्यानंतर त्यांना वेच निर्माण झाला. आणि ते म्हणे आम्ही पण येतो तुमच्याबरोबर, आम्हाला पण घेऊन जा. तर दादोस म्हणले काय हरकत नाही, चला मी चालणारच आहे, तुम्ही आमच्याबरोबर चला. तर दादोस अशा बऱ्याच सद्भक्तांना निमित्त झालेले आहे. आणि त्यासाठी देवसुद्धा त्यांना आदर करतात. याचं कारण का की त्यांचे अडथळे आहे ते अडथळे यातूनच दूर होणार आहे. निमित्त होईजे म्हणजे निमित्त व्हायला सांगितलं, निमित्त मानिजे देवाने तर सांगितलं आहे, पण आपल्याला निमित्त व्हायचं आहे कोणाला तरी, पण आपण ते होऊ शकत नाही. आपण तळमळ इच्छा वासना शुद्ध भावना जर ठेवली तर परमेश्वर निमित्त कोणाला ना कोणाला आपल्या माध्यमातून करत असतात. आणि त्यातूनच आपला कर्मनाश होऊन गोमटं प्राप्त होत असतं. आपली योग्यता प्रतिकारणता वाढत असते. फक्त ती आपली इच्छा असली पाहिजे. आपण जबरदस्ती कोणाला तरी काहीतरी सांगितलं आणि याला निमित्त होऊ, मग याच्या वेदाला, याच्या बोधाला, याच्या अनुसरणाला, तर ते होत नसतं. ते देवाकडून देवाच्या कडेने होत असतं. आपण फक्त त्या तयारीत असलं पाहिजे. आपली शुद्ध भावना ठेवून तळमळ आर्तता प्रार्थना करत राहिलो पाहिजे. आणि ज्यावेळेस अशी संधी येईल
त्यावेळेस आपण पाठीमागं न फिरता त्या संधीचा फायदा उचलला पाहिजे. नाही तर कोणीतरी आपण कुठंतरी स्थानाला चाललो आहे, अचानक एखादी व्यक्ती भेटली, गाडीत जागा असते, ते म्हणतात आम्ही येऊ का, आणि मग त्याच वेळेस आपण म्हणतो नाही नाही आम्हाला दुसरे कामं आहे, आपण टाळतो. म्हणजे ती अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने संधी दिलेली असते का तुम्हाला निमित्त करून यांचे स्थानं घडवायचे किंवा त्यांची योग्यता वाढवायची, त्यांचा कर्मनाश करायचा. आणि त्याच वेळेस आपल्याला न समजल्यामुळं आपण सर्वसामान्य जीवासारखा विचार करतो, पण परमेश्वराने वेगळं नियोजन केलेलं असतं आणि ते नियोजन आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून या दादोसांना बरेचसे निमित्त देवानी बऱ्याचशा सद्भक्तांना केलेलं आहे. दादोस विद्यावंत असल्यामुळं ते त्यांच्या अपेक्षेने येतात, दृष्टपरी येतात, परंतु त्यांच्यामध्ये ती योग्यता असल्यामुळं आणि पुढं जाऊन परमेश्वराला त्यांना काही कन्वेतून द्यायचं आहे, म्हणून या गोष्टी सर्व घडत आहे. ते त्यांच्याबरोबर निघाल्या. अशा प्रकारे दादोस आपल्या सर्व शिष्यांना भेटतात. रस्त्याने येता 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 बऱ्याचशा शिष्यांना भेटतात. त्यांना घेत परमेश्वराकडे येतात. ते मग आबाईसा आहे, उमाईसा आहे, महादाईसा आहे, सामकोसा आहे, सौभागा आहे, गौराईसा आहे, गौराईसाचे पती आहे नागदेव भट, म्हणजे अर्थात इंद्रभट. आता आचार्य नाही यांच्याकडे अजून आता यावेळेस. काकोस असे सर्वच साडेगावून निघाले आणि मजल दर मजल करत. आता हे खूप मोठा विषय आहे, कारण देव पुढं जात आहे आणि पाठीमागे देवाला शोधत चालत आहे. त्यातून त्यांचा कर्मनाश होतो, त्यांची योग्यता वाढते, परमेश्वराच्या ठिकाणी असलेली आवडी आहे ती वाढत राहते. आपण काहीतरी कुठंतरी एखाद्या वेळेस निघालं आणि काही कारणास्तव आपल्याला ती गोष्ट नाही भेटली किंवा नाही काम झालं, तर त्या गोष्टीविषयी आपल्याला अधिक उत्सुकता आणि एक आकर्षण निर्माण होतं. तशातलाच हाच प्रकार आहे. ते कानडगावहून भालगावाला पोचले. गावातल्या लोकांना विचारलं, श्री चांगदेवरावळी इथं होते का? ते म्हणे आत्ताच ते वेरूळला गेले म्हणले. मग तिथून ते परत वेरूळला येतात, चौकशी करतात. तर वेरूळच्या लोकांनी सांगितलं ते हातनूरला गेले, असं समजलं. तिथून परत ते हातनूरला निघतात, तिथं चौकशी केली तर म्हणले देव तर कन्नड गावला गमन केलं. म्हणजे अशा पद्धतीनं एका गावात जायचं, चौकशी करायची, पुढच्या गावाचं नाव समजायचं आणि ते पुढं देवाच्या दर्शनाला चालत कन्नडपर्यंत आले. तिथं शोधाशोध केली. तिथूनही सर्वज्ञांनी सायगावांना गमन केलेलं होतं आणि मग कन्नडला सगळ्यांनी मुक्काम केला. तिथला ब्राह्मण एक म्हणाला, कारण वेळ झाला होता, की परवात गोसाव्यांनी इथूनच सायगावांना गमन केलं म्हटले, आमच्याकडंच होते. मग तिथून ते सगळे निघाले, 4 गाव ओलांडून सायगावांना पोचले. तिथे चौकशी केली तर गावातल्या लोकांनी सांगितले हे देव जे आहे ते कालच गोसाव्यांनी वाघळीला गमन केलं म्हटले. त्यामुळे ते एका गावावरून दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावावर चालत आत्तासारखं परिस्थिती नाही. आता गाड्या आहे, रस्ते आहे, त्यावेळची परिस्थिती काय असेल आपण विचार करा. परंतु देवाचा वेद आणि देवाचा वेच दर्शन घ्यायचे या अनुषंगाने हे लोक कुठं आणि हे जे अंतर आहे गावांचं हे छोटं नाही आहे. 20, 25, 24 किलोमीटरचं अंतर आहे. आज ज्या पद्धतीनं हे पदयात्रा वगैरे निघतात ते दररोजचे 20 किलोमीटर जातात. ते स्थानावरून दुसऱ्या स्थानावर, तिसऱ्या स्थानावर. तशी ही परमेश्वराच्या दर्शनाला निघालेली खऱ्या अर्थाने पदयात्राच आहे. त्या पदयात्रेतून जो त्यांचा कर्मनाश होणार आहे, आवडी निर्माण होणार आहे, त्यातून देव भेटणार आहे, अशा पद्धतीनं ते दरमजल करत ते पुढं निघायचे. देव त्यांच्याही पुढं निघायचे. तिथून कळायचं ते दुसऱ्या गावाला निघायचे. तर मग तिथं वाघळीला गमन केलं म्हणे आत्ताच. अशा पद्धतीनं सर्वज्ञ पुढं गमन करत होते आणि मुक्कामानं दादोस मागून येत होते. असं पुढं करत बरंच 4, 5, 6 दिवसापासून ते प्रवास करताय. दुसऱ्या दिवशी दादोस आणि महादाईचा सर्वांना काय म्हणतात त्यांनी निग्रह केला आहे. आता आज आपल्याला देवाला भेटायचंच आहे, कारण 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस झालेले आहे आणि ती आवडी एवढी पराकोटाला गेलेली आहे का आता त्यांनी निग्रह केलेला आहे की आज देवाला भेटायचंच आहे. कारण दादोस आणि दादोसांच्या माध्यमातून महादाईसांची देवाची भेट झालेली आहे. महादाईसाला बी तेवढाच वेद निर्माण झालेला आहे आणि त्यांनी डायरेक्ट सर्व लोकांना सांगितलं सद्भक्तांना का तुम्हाला आमच्याबरोबर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, अन्यथा पाठीमागून हळूहळू या. कारण आज आम्ही देवाचं दर्शन घ्यायचं ठरवलं आहे आणि जेव्हा देवाचं दर्शन घेऊ त्याच वेळेस देवाचं जे चरणतीर्थ आहे त्याचं चूळ आम्ही भरू, पाण्याचं घोट घेऊ, गोसावींचा उच्चिष्ट प्रसाद घेऊ, तेच जेवण, चरणोदक हेच पाणी आमचं, असा त्यांनी निग्रह केला, परिच्छेद केला. जोपर्यंत निग्रह होत नाही, तोपर्यंत संकल्प ठरवत नाही तुम्ही, जोपर्यंत निग्रह करून काही नियम करून ध्येय ठरवत नाही, तोपर्यंत परमेश्वर सहाय्य करत नाही. परमेश्वर पुढं, आता परमेश्वराला का माहीत नाही का हे पाठीमागून लोक येतात आहे,
तरी देव पुढं सरकत चालले आणि ते पाठीमागून येत आहे. परंतु ज्या मिनिटाला त्यांनी निग्रह केला का आज आता आपल्याला देवाला भेटायचंच आहे, देवाला भेटल्यानंतरच चरणतीर्थ तेच पाणी आणि प्रसाद तेच आमच्यासाठी जेवण, आता आम्ही पाणी घेणार नाही आणि आम्ही जेवणार नाही जोपर्यंत देवाचं दर्शन होत नाही, असा निग्रह त्यांनी केला. महादाईसा म्हणल्या, दादोस तुमच्यासोबत मी पण येते. आणि ते वेगात निघाले सर्वच. उमाईसा पुढे निघाले, ते वाघळीला पोचले. त्याच दिवशी सकाळी सर्वज्ञांनी गमन केलं होतं. वाघळीवरून सुद्धा देवाने सुरुवात केली निघायची सकाळी, आणि हे तिथं 9-10च्या दरम्यान पोचले. सकाळी 6-7 वाजता देव निघायचे. 2 तासाचाच आता फरक राहिला. आणि यांनी तर निग्रह केलेला आहे का देवाला आज भेटल्याशिवाय आम्ही काहीच घेणार नाही, कारण यांनी सांगितलं का वाघळीला गेले आणि वाघळीवरूनही देव निघाले. आता देव पुढं जाऊ शकले असते, कारण पुढं जात आणखीन एक गावाला ते जाऊ शकले असते, पाठीमागून आले असते, परंतु तसं नाही आहे. देवानी लक्षात आलं, त्यांनी निग्रह केलेला आहे, त्यांनी संकल्प केलेला आहे, आता नियम बनवलेला आहे आणि आता त्या निग्रहाने त्या संकल्पाने आपल्याला थांबावं लागेल. म्हणून आपण धर्म करत असताना, धार्मिकता करत असताना काही गोष्टीचा निग्रह केला, नियमन केलं, संकल्प केला का मला हे करायचं आहे, मी करणार आहे, हे ध्येय जर ठरवलं तरच ते परमेश्वरापर्यंत पोचतं आणि परमेश्वराचं सहाय्य होतं. नाही तर आपण विनाकारण आम्ही एवढं करतो, आमचे अडथळे का दूर होत नाही, आम्हाला सहाय्य का होत नाही, आमचं हे का होत नाही, आमचं ते का होत नाही, आमचं अनुसरण का होत नाही, अशा बऱ्याच गोष्टी लोक मला सांगत असतात की बाबा आम्हाला अनुसरण करायचं आहे पण खूप अडथळे, ते दूर का होत नाही. तुम्ही ठरवा, ठरवल्यानंतर निग्रह करा आणि मग देवाच्या समोर तुमचे अडथळे काय आहे, किती मोठे अडथळे असले तरी देवाचं समोर काही त्याला काही महत्त्व आहे का, त्याला काही किंमत आहे का, तर देव ठरवणार आहे आणि देव करणार आहे. पण तुमचा निग्रह होत नाही, तुम्ही फक्त म्हणतात करायचं आहे, असं का झाल्यावर करू, तसं झाल्यावर करू. देवाला माहिती आहे की आपली भावना काय, आपला हेतू काय, आपलं मनाची मानसिकता काय आहे, हे देव सर्व जाणतात. म्हणून निग्रह होत नाही, संकल्प करत नाही, संकल्प आपण देत नाही, तोपर्यंत परमेश्वराचं साह्यतेचं जे सामर्थ्याचं जे कार्य आहे ते सुरू होत नाही. आणि म्हणून आपण संकल्प केला पाहिजे, निग्रह केला पाहिजे. आणि मग देव कनाशीला पोचले, परंतु कनाशीच्या अलीकडंच मळ्यातच देव थांबले. त्या मळ्यात सर्वज्ञांनी गमन केलं. सर्वज्ञ बाईसांना म्हणतात, बाई इथंच जाडी टाका, इथंच आसन करा. आता बाईसांना अचानक वाटलं की इथं मळा आहे, गाव अजून आलं नाही आणि गावाशिवाय तर आपण राहत नाही ना, आता इथं मध्येच देवाचं कसं काय प्रवृत्ती झाली. बाईसा म्हणते, देवा गाव जवळच आहे, इथं पाणी नाही, गाव नाही, काहीच नाही, व्यवस्था नाही, सोय नाही, तर आपण गावात जावं. आणि मग देव त्यांना सांगतात नेमकं काय आहे. सर्वज्ञ म्हणतात, बाई कडब्याची पानं वाऱ्याने जशी उडत येतात ना म्हटले, उडतात तसे बिचारे आमच्यासाठी येत आहेत, त्यांना सोडून आता जाता येईल का म्हटले. आणि मग बाईसांची टूप पेटली, लक्षात आलं कारण काहीतरी कोणीतरी भक्त लोक येतात आणि त्यांच्या निमित्ताने त्यांच्या कृपेला वश होऊन परमेश्वर या जीवासाठी दर्शन देण्यासाठी थांबलेले आहे. बाईसांनी सांगितल्यानंतर देवाने जेव्हा सांगितलं त्यावेळेस मात्र बाईसांचं लक्षात आलं आणि मग त्यांनी तिथंच आसन केलं. त्यावर सर्वज्ञ उपविष्ट झाले. तिथं एक जोगी आणि जोगीन म्हणजे अन्य साधू आणि तपस्विनी होत्या. त्यांनी देवाला पाहिलं. देवाला आसनावरती बसलेलं पाहिल्यानंतर, ते सौंदर्य लावण्य पाहिल्यानंतर ते अत्यंत वेद निर्माण झाला आणि तिथून ते तसेच दर्शन घेऊन पुढं त्यांच्या प्रवासाला निघाले. कारण देव जिकडून आले होते तिकडं ते प्रवासाला चालले होते आणि ते मात्र एकामेकाशी बोलत चालले होते की काय म्हणले, देवी पृथ्वी पर्यटन केलं, सगळीकडे फिरलो, पण ही सारी पृथ्वी घातली पालथी, परंतु पुष्कळ पुरुष पाहिले पण कुठलाच पुरुष असा पाहिला नाही म्हणले. काय ते सौंदर्य, काय लावण्य म्हटले. अशी ती चर्चा करत जात असतानाच, त्या गोष्टी करत जात असताना समोरूनच महादाईसा आणि दादोश येतात आणि ते ऐकतात की काय करताय चर्चा. आणि मग महादाईसांनी ओळखलं की हे आपले दादो ते आपले गोसावीच असावेत, कारण हे जे वर्णन करतात आपण त्यांना विचारून. मग त्यांनी विचारलं की तुम्ही कोणाचं वर्णन करताय. मग त्यांनी सांगितलं का असे गोसावी आम्हाला अशा ठिकाणी दिसले. त्यांनी सांगितलं ठिकाण असा मळा आहे, तिथं ते थांबलेले आहे. आणि त्या अनुषंगाने मग यांना 100% खात्री पटली का आपले गोसावीच त्या मळ्यात आहे. आणि मग त्यांचं काम सोपं झालं आणि मग ते आणखीन स्पीड पकडलं त्यांनी. आणि ते अजून त्या अन्य साधूला, त्या जोगिनीला सांगतात की आमचे काही माणसं पाठीमागून येत आहे, तर त्यांना सांगा का अशा मळ्यामध्ये अशी गोसावी आहे आपले,
तर तुम्ही लवकर या, आम्ही तिथं पोचतोच आहे. म्हणजे देवाने सर्वांचं नियोजन केलं. निग्रह झाला, संकल्प झाला का देवाचं साह्य होतं आणि सर्वांचंच नियोजन करतात. म्हणजे ते जर यदाकदाचित गावाकडे गेले असते तर तिथे बी अडचण आली असती, देवता आलेच नाही आणि देवता मळ्यातच थांबले. त्या अनुषंगाने त्या जोगिनीच्या माध्यमातून देवाने त्यांना निरोप पाठवला आहे का आम्ही अशा अशा ठिकाणी आहे, या. दुसऱ्या भक्तांना निरोप गेला त्यांच्याकडून. म्हणजे देवाने सर्वांचं नियोजन केलं ना. आता देव स्वतः वाट पाहत बसलेले. ज्यावेळेस आपल्या जीवाची उत्कंठता वाढते, वेद वाढतो, तोची व्हावा तोची भेटावा हा निग्रह संकल्प करून आपण जेव्हा या आध्यात्मिक रस्त्यावरती चालायला लागतो, त्यावेळेस मात्र देवसुद्धा आपल्यासाठी थांबतात. नसतं थांबतच नाही तर आपल्यासाठी 4 पावलं पुढे येतात. आपण फक्त निग्रहाचं संकल्पाचं 1 पाऊल आपण पुढं टाकलं पाहिजे. ती हिंमत आपण केली पाहिजे. तोची व्हावा तोची भेटावा अशी वासना आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, अंतःकरणात निर्माण जर झाली तर देवाचं कार्य आपोआप चालू होऊन जातं. मग देव म्हणतात बाईसांना, बाई महात्म्य आले बघा. आणि ते उमाईसा, दादोस, महादाईसा यांनी त्या मळ्यामध्ये देवाला गाठलं आणि मग देवसुद्धा त्यांना थोडंसं समोर जातात. दादोसांनी सर्वज्ञांना पाहिलं, तिथून दंडोत घालायला सुरुवात करतात. दादोसांचं हे पॉझिटिव्ह जे आहे अत्यंत महत्त्वाचं आहे का जेव्हा देव दिसतील तेव्हा दंडोत घालायला सुरुवात. आणि जातानासुद्धा पाठमोरं जायचं, दंडोत घालत 100 दंडोत घालायचे आणि मगच निरोप घ्यायचा. आपल्याला तर स्थान दिसतं, काही साधू संत जर दिसले अचानक तर आपण 2 दंडोत घालून भेटीचा दंडोत घालत असतो. स्थान दिसल्याबरोबर 2 दंडोत घालत असतो. ते घातले पाहिजे. यातून आपलं सत्व जे आहे, जी आपली निरागसता आहे ती जिवंत राहते. काठिण्य येत नाही हृदयामध्ये. एक आवडी धर्माच्या प्रती, प्रेम धर्माच्या प्रती निर्माण होत राहतं. आणि म्हणून परमेश्वर काय वस्तू आहे एकदा कळाली का त्यांचा जो परिवार आहे, मग ते साधू संत असतील, तपस्विनी असतील, आपल्याला शक्य असेल तर तिथं 2 दंडोत घालावं. हा भेटीचे दंडोत नाहीतरी आपला संस्कार आहे, संस्कृती आहे, धर्म आहे. एकामेकाला साधू भेटल्यानंतर एकामेकाला दंडोत घालतात. तसं वासनिकांनी भेटीचे दंडोत किंवा देवानी एवढा मोठा योग आणून दिला आहे, साधू संत आपल्याला भेटली किंवा आपण कुठं स्थानावर जातो तर आपण स्थानावर जाताना तर डायरेक्ट स्थानाच्या जवळच गाडी नेतो. अलीकडंच उभे राहा, 2 दंडोत घाला, पायी चाला थोडंसं आणि मग नंतर स्थान करा. तिथली वेळ आठवून बघा. तुमच्या हृदयामध्ये एक वेगळी प्रकाश, एक वेगळी सात्विकता, एक वेगळंच तुम्हाला प्रचिती येईल. परंतु ज्या पद्धतीनं देवाने सांगितलं आहे त्या पद्धतीनं जर केलं तर प्रचिती येईल. अन्यथा तो गुळगुळीतपणा झालेला आहे, करायचं म्हणून करायचं, त्याला अर्थ नाही आणि त्याला ते काही प्रचिती येणार नाही, जाणवत पण नाही. त्यांनी दंडोत घातले. दादोस, महादाई सर्वज्ञांनी क्षमालंघन दिलं त्यांना दोघांनाही. दंडोत घालून दोघे जण बसले आणि मग सर्वज्ञांनी क्षमकुशल विचारलं काय चाललं आहे. आणि त्यांनी सर्व वृत्तांत सांगितलं का देवा आम्ही निघालो रुद्धपूरवरून, गोविंदप्रभू बाबांनी मला सांगितलं. मग मी यांच्या गावी गेलो, मग हे आले, मग त्यांच्या गावी गेलो, ते आले, असे भरस भक्त. तर देव त्यांना स्वतःहून विचारतात की अजून कोण कोण येतं आहे. आणि मग त्यांनी सर्वांचे नावं सांगितलं की थोड्या वेळातच ते येतील. आणि तशा पद्धतीने ते पोचले. पण दंडोत चरणावर मस्तक टेकवलं, पान सुपाऱ्या आसनावर ओळगून संपूर्ण मूर्तीचं अवलोकन करीत बसले. आता यलाईसा देवाला प्रथमच बघते. साधाईसा आणि यलाईसा जे तिला जे नाव नंतर देणार आहे देव, तर त्याच यलाईसा ही देवाला प्रथमच बघते. तिच्या डोक्यावरती काहीतरी गाठोडं आहे आणि ती इतकी वेदल्या गेली, संमोहित झाली की सर्वांची श्रीमूर्त अवलोकित बसली. काय करावं हेच तिला कळेना. दुसरे लोक दंडोत घालताय, दर्शन घेताय, देव पण त्यांना क्षमकुशल विचारताय. ती मात्र देवाकडे पाहतच राहिली. तिचं जे डोक्यावरचं जे गाठोडं आहे ते पार अगदी गळ्यापर्यंत, खाली खांद्यापर्यंत गळालेलं आहे. तिला न भान राहता ती फक्त देवाकडे पाहते. आणि मग श्रीमूर्त पाहत राहिल्या. सर्व भक्तजण त्यांना म्हणू लागले का अहो तुम्ही देवाला दर्शन करा, देवाचं दंडोत घाला. त्या गप्पच. मग सर्वज्ञांनी बाईसांनीच विचारलं हे पाहिलंच बाबा, असं काय करताय म्हणले. आणि मग देव तिथं एक तत्त्व सांगताय, एक वचन सांगताय का तीर्थ देवता पुरुष येतीने आपली ती म्हटली. ते आपलंसं करतात, वेद निर्माण करतात, वेच निर्माण करतात. त्याच्यामुळे त्यांना तो वेच निर्माण झाला. बाईसा म्हणते ते कसं काय. तर देव म्हणतात तीर्थ जसं वाराणसीसारखं. या तीर्थानं अन्य जे तीर्थ असतात तिथं गेल्यानंतर लोकांना एक आवडी वेद निर्माण होतो. अन्य लोक तिथं आणखीन जास्त धार्मिकता करतात. देवता सारंगदारासारखी एखादी देवता असते, त्या देवतेच्या अनुषंगाने त्यांना आपलेपणा वेद निर्माण होतो. पुरुष जसे आम्ही म्हणजे परमेश्वराला बघितल्यानंतर तिला इतकं आकर्षित निर्माण झालं, एक वेद निर्माण झाला. तर तशा पद्धतीने देवाने ती फोड केली आणि त्यांना तो वेद निर्माण झालेला आहे, वेद निर्माण झालेला आहे. आणि मग
येल्लोच्या गळ्यातलं पोतं घ्या, देव असं स्वतःहून सांगतात की यांच्या गळ्यातलं पोतं घ्या, दादूसाहेब म्हटले. आणि मग त्यांनी देवाला दर्शन केलं. येल्लाईसाच्या गळ्यापर्यंत आलेलं सर्व पोतं बाजूंनी घेतल्यानंतर त्यांनी दंडोत केला. आम्हाला दंडोत करीत का नाही म्हटले, तुम्ही दंडोत करा. कारण त्या इतक्या आकर्षित झाल्या होत्या की ते पोतं बाजूला घेतलं, दादोसांनी सांगितलं, त्या इंद्रभटांनी सांगितलं, परंतु तरी ती देवाकडंच पाहत होती. आणि मग देव स्वतःहून म्हणतात की का हो तुम्ही दंडोत का घालत नाही आम्हाला, या दंडोत घाला. आणि मग ती जी तंद्री आहे, ती जी स्तब्धता आहे ती भंगली आणि ती देवाला येऊन दंडोत घालते. सर्वज्ञांनी श्रीचरणावर अंगठा त्यांच्या कपाळाला लावला, त्यामुळे त्यांना निर्मळ असं सुख झालं. आणि सर्वज्ञ म्हणे, बाई आधी यांच्या माथ्यावर पाणी शिंपा, मग पाणी पाजा म्हटले. कारण उन्हात अनात फिरून आलेले आहे. थोडंसं बाईसांना त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्या डोक्यावरती थोडंसं पाणी शिंपलं. येल्लाईसाच्या माथ्यावर पाणी शिंपल्यानंतर थोडं पाणी पाजलं. त्यांना थोडासा उत्सुकता किंवा थोडंसं ताजंतवानं वाटलं त्यांना. मग सर्वांनी विचारले, तुमचे सर्वजण आले की कोणी मागे आहेत अजून? मग दादाच म्हणाले, जी सौभागा मागे आहे म्हटले. सौभागा जी आहे की जी देवाची अगोदर भेट झाली आहे आणि देवानीच त्यांना सौभागा हे नाव ठेवलेलं आहे की तुम्ही सौभाग्यवान. त्यांना सांगितलं, तुम्हाला ते आठवत असेल. या लीळा आता लिंक लागल्या पाहिजे आपल्याला की मागे ही सौभागाची भेट झाली, तिचे दात असे वेगळे होते. देव म्हणतात, तुम्हाला तुमचा नवरा प्रेम करतो का? ती म्हणते, आमचा नवरा खूप प्रेम करतो, ते स्वतः काही खात नाही, मलाच खाऊन जातात. मला त्यांना मी खूप आवडते. मग देव म्हणतात, तुम्ही तर सौभाग्यवान आहात. तसं सौभागा हे नाव ठेवलेलं. ती सौभागा म्हणे पाठीमागून येऊ राहिली म्हणे देवा. आणि सर्वज्ञांनी मग त्यांच्या दादोसांनी सांगितलं की त्यांचा पाय मुरगाळला आहे, त्याच्यामुळं थोडंसं ते हळूहळू येत आहे. आणि त्याच वेळेस मग मार्तंड आणि बाईसाचे भाचे जे होते मार्तंड, हे मार्तंड देवाच्या अगोदरच सन्निधानात आलेले होते. आणि देवाने मग त्यांना मार्तंडाला आणि जे चांगदेव भट आहे या दोघांना सांगितलं की तुम्ही जा सौभागाला पाठीवर घेऊन या, त्यांना आधार द्या. आणि ते गेले, पाटकुळीला घेऊन आले. आणि मग देव हर्षभरीत त्यांना सांगतात, अरे सौभागा आल्या, सौभागा तुम्ही आलात, या 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 बसा बसा. अशा पद्धतीनं त्यांचं जो क्षीण आहे, त्यांचं जे दुःख आहे, त्यांचं जे त्रास होतो आहे, ते सर्व देवाने काढून टाकलं नुसत्या एका शब्दासरशी. फक्त देवाची आर्तता आपली असली तर देव अशा कोणत्या तरी माध्यमातून आपल्याला ते जे दुःख आहे ते कमी करत असतात. आणि मग बाईसांनी सर्वज्ञांचं श्रीचरण शाळण प्रक्षालन केलेलं आहे. चरणोदक सर्वांना दिलं, तांबूळाचा प्रसाद दिला. येल्लाईसांना देत होत्या, त्यांनी ते घेतलं नाही. येल्लाईसांनी ते घेतलं नाही अजून. दादूस म्हणाले, येल्लो घ्या. आवळवाटांना घेताना पाहिलं, मग ते आता एकामेका ते पहिल्यांदाच भेटत आहे देवाला. त्यांच्या मनातला अजून विकल्प गेलेला नाही आहे. त्यामध्ये त्यांनी घेतलं तर आपण घेऊ, यांनी घेतलं तर आपण घेऊ. चरणोदक आहे, परपुरुष आहे, देव सुंदर आहे, सर्व ठीक आहे. परंतु तो जो विकल्प आहे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या गोष्टी होत नाही. येल्लाईसा आवडळ भटांकडे पाहते, जर त्यांनी घेतलं तर मग आपण घेऊ. मग त्यांनी ते तीर्थही घेतलं, मग तांबूळही घेतलं आणि मग यांनी पण घेतलं. मग काकू संकट पाहून मनात विचार केला, काकू घेतील तर मी घेईन. त्या पद्धतीने त्यांनी बी तांबूळ खाल्लं. काकूच म्हणाले, येल्लो घ्या. आणि मग ते येल्लाईसाने त्यांच्याकडं सर्वांकडे बघितलं आणि मग घेतलं. आता ऑलरेडी जरी विकल्प मनात असला तरी चिकित्सा पण आहे की आपण गेल्यानंतर लगेच कोणत्याही प्रकारचा स्वतःचा निर्णय घेण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे नेमकं ते नजर ठेवून उघड्या डोळ्यांनी पाहून आणि तो अनुभव घेऊन मग आपण पुढचा निर्णय घ्यायचा राहतो, थोडासा अंदाज घ्यायचा राहतो. अशा पद्धतीनं येल्लाईसांनी पहिल्याच भेटीमध्ये अंदाज घेतलेला आहे. आणि तांदळाच्या चवीला त्यांना अमृताची अशी गोडी निर्माण झाली. आणखीनच त्यांना ते घ्यावंसं वाटलं. त्या अत्यंत स्तब्ध झाल्या आणि देवाकडे पाहतच राहिल्या. मग येल्लाईसांकडे दादोसांना सर्वज्ञ म्हणाले येल्लाईसाकडे पाहून की महात्म्य ह्या तुमच्या कोण? मग आता देव ओळख करून घेतात. देवाला सर्व माहिती पण देव ओळख करून घेतात. दादोस म्हणाले, जी हे नातेवाईक आहे आमची चुलती म्हणले, म्हणजे दादोसांची चुलती येल्लाईसा. सर्वज्ञ येल्लाईसांना म्हणाले, तुम्ही आमच्या भेटीसाठी श्रमलात, थकलात म्हटले, एवढ्या लांबून आलात. येल्लाईसा थोर सुख झालं त्यांना. त्यांचं जे दुःख होतं ते सारं मनातलं निघून गेलं. जी चरणविंदांचं दर्शन झालं, सर्व ताप नाहीसे झाले म्हटले. आणि अशा पद्धतीने येल्लाईसानं देवाची भरपूर स्तुती केली. आणि दादोशी सर्वांना आपले स्वतःचे शिष्य समजायचे आणि त्या शिष्यांना मी देवाच्या दर्शनाला घेऊन आलो अशी मानसिकता भावना त्यांची निर्माण झालेली आहे. सर्वांना देवाचं दर्शन झालं. मग सर्वज्ञांनी अपरिचित अशा एकीचं अवलोकन केलं.
ही कोण ती कोण असं एका एकाला पात अवलोकन करत करत दादोसांना विचारताय आणि दादोससुद्धा त्यांची ओळख करून देत आहे की ही कोण. ही सामकोसाकडे पाहिलं तर आबाईसा म्हणल्या जी ही आवडळ भटाची माता, गौराईसाकडे पाहिलं तर म्हणजे आवडळ भटाची लेक, नागदेव भटांना दाखवून म्हणाली आवडळ भटाचे जावई आहे. असं त्यांनी सर्व सांगितल्यानंतर देव म्हणतात ही आवडळ भटाचे सर्व संबंधी आहे, म्हणजे आवडळ भटांचेच सर्व नातेवाईक आहे. सामकोसांना सर्व ही काय बाई ही ह्या इतक्या दूर का आलात म्हटले, तुम्ही एवढ्या लांब कसे काय आलात. त्या म्हणले जी माझ्या भल्यासाठी आले. गोसाव्यांच्या पायाला गौराव्याने गोसाव्यांसाठी पायाला चिंध्या बांधल्या होत्या, पादत्राणं वर्ज केली होती, माथ्याचं स्नान वर्ज केलं होतं, तेल तूप डोक्याला लावणं बंद केलं होतं, दूध वर्ज केलं होतं. अशा पद्धतीनं तिनं निग्रह केलेला होता का देवाच्या दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी काही करणार नाही. आणि मग देव म्हणतात या वयात, अशा छोट्या वयात तुम्ही आमच्या दर्शनासाठी आलात आणि असा निग्रह केला, कोणी अडवलं नाही तुम्हाला, कोणी काही बोललं नाही. तर ते म्हणतात आमच्या दर्शनाला येतात, याच्या माथ्याला जार सुकला नाही. आमच्या ठिकाणी एक प्रकारचं वेड लागलं आणि लोक मग म्हणतात की ही वेडी झाली. आता देव म्हणतात, देवाने विचारलं आणि ते म्हणतात का आम्ही असं जे करत होतो, निग्रह करत होतो तुमच्या दर्शनाच्या अनुषंगाने, तर देव विरोधही करत होते, आमची चेष्टाही करत होते आणि आम्हाला वेड लागला असे म्हणत होते. पण देव म्हणतात अहो वेड आमच्यासाठी लागलंच पाहिजे तरच आम्ही तुम्हाला दर्शन देऊ. सोमकास म्हणले असं वेड लागो म्हटले, असं वेळ कायमचंच मला लागो म्हटले, आम्ही तशा भाग्याच्या. असं देव म्हटल्यानंतर ते म्हटले आम्हाला वेळ कायमचंच लागलं पाहिजे आणि जर वेड लागलं तर आम्ही भाग्याचे आहोत. तसं आपल्यालाही परमेश्वराच्या दर्शनाचं भक्तीचं वेड लागलं पाहिजे. नाहीतर आपण तर हा समाज काय म्हणेल, हा काय म्हणेल, ते काय म्हणेल, हे तत्वात बसतं का, ते विचारात बसतं का, असं करू नये तसं करू नये, दोष लागेल याची भीती आणि न्यूनगंडामध्येच आपलं सारं आयुष्य चाललेलं आहे. आपल्याला वेड लागत नाही. पण देव मात्र ह्या जीवासाठी वेडा होतो. देव वेडा होय पिसा होय, अवतार घेताना वेडा होऊनसुद्धा अवतरतो. तसंच परमेश्वरासाठी आपल्याला वेड लागलं पाहिजे, अर्थात वेच निर्माण झाला पाहिजे. तोची व्हावं तोची भेटावं ही वासना, ही इच्छा आपली जी आहे ती अवस्था वाढत वाढत, प्रतिकारंता वाढत वाढत गेली पाहिजे. अशा पद्धतीनं असं तुम्हाला मग देवाने त्यांचं नामकरण केलेलं आहे म्हणजे तुम्हाला मदळसा म्हणायला पाहिजे. जसं मदळसा मातेने दत्तप्रभूंचं वेड घेतलं होतं आणि त्या माध्यमातून त्या भक्त झाल्या होत्या, अशा पद्धतीनं तुम्हाला आमचं वेड लागावं अशी इच्छा आहे, वासना आहे, तुमचं नाव मदाळसा म्हटले. जी हाही आपला प्रसादच आहे, तुम्ही जे म्हणाल ते आमच्यासाठी प्रसादच आहे. आणि मग त्यांना देवानी तोषवलं, शांत केलं आणि अशा पद्धतीनं त्या प्रसादाचं नाव पण ठेवलं. सर्वांनी दादोसांना विचार तुमचे कुटुंब परिवार बरे आहेत म्हणलं. प्रत्येकाची देव चौकशी करतात, कशी काय बरी आहे का, चांगलं चाललं आहे का, हे कसे ते कसे. तेवढ्यापुरतं वायनाक तुमची माता आपली बरी आहे का, मग वायनायकांना विचारलं. अशा पद्धतीनं सर्वांचं कुशल मंगल विचारलं. आपणही कधी एकमेकाला भेटलो, काय चाललं आहे, बरं आहे का, घरचे बरे आहे का, तेवढ्यापुरतं तेवढंच बोलावं, पुढं मर्यादा ठेवून थांबावं आणि मग धर्माकडे वळावं. काय चाललं आहे अभ्यास, काय वाचन करताय, एखाद्या सूत्राची काही प्रचिती आली असेल तर आम्हाला सांगा. अशा पद्धतीनं आपण ती चर्चा केली पाहिजे. अन्यथा आपण चर्चा करता करता इतकं वाहत जातो की धर्म राहतो बाजूला आणि बाकीच्याच गोष्टी अन्यवार्ता करत राहतो. तर अन्यवार्ता न करता तेवढ्यापुरती ती कुशलता विचारली पाहिजे. देवसुद्धा खूप जास्त विचारत नाही, तुमचे घरचे बरे आहे का, बस याच्या व्यतिरिक्त काही बोलत नाही. हे बरे आहे का, ते बरे आहे का, त्याच्यापुढं देव कधी जात नाही. आणि लगेच मग अध्यात्माच्या अनुषंगाने जे त्यांना निरूपण करायचे त्यांच्या अवस्थेनुसार ते करतात. अशा पद्धतीनं आपणही एकमेकाला भेटल्यानंतर काय करावं हा समज आपण घेतला पाहिजे. आणि जेव्हा बी आपण स्थानाला जातो किंवा कुठं जातो मार्गात, तर कोणी आपल्याबरोबर येत असेल तर आपण तो प्रयत्न केला पाहिजे, फोन केला पाहिजे, येता का, असं असं चाललो आहे, चालला का. ती बी एक क्रिया आहे. कारण आपला प्रयत्न असेल तर त्याला परमेश्वर आपल्याला निमित्त करतील. पण आपण म्हणतो नाही नाही, मागच्या वेळेस आपण फोन केला होता आले नव्हते, मागच्या वेळेस आपण बोललो होतो ते नाही म्हटले होते, कारणं सांगतात, मग त्यांना सांगायलाच नको. तर 2 फोन करण्याने 4 फोन केल्याने काही फरक पडत नाही. ती एक क्रिया आहे. तुम्ही तुमचा कड करावा आणि गाडीत जर जागा असेल तर नक्कीच मग कोणाला तरी घेऊन जावं. नाहीतर आपण म्हणतो गाडीत जागा आहे पण याला घेऊ नका, त्याला घेऊ नका, याचा स्वभाव असा, तो तसा, तो तसा, अशा विषय व्यवस्था करत राहतो. आणि त्यामुळं मात्र आपल्याला देव कोणासाठी निमित्त करू शकत नाही. कारण आपली तशी इच्छा असली पाहिजे समजून घेण्याची, थोडीशी त्यागाची, आणि तशी भावना, तसा हेतू जर असेल तरच देव आपल्याला निमित्त करेल. म्हणजे आपली ती तयारी असली पाहिजे चारी बाजूनी, तरच या गोष्टी होतात. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आपण
अशा पद्धतीने निमित्त होण्याची तयारी दाखवली तर निमित्त परमेश्वर नक्की करतील आणि त्यातूनच आपलं कर्मनाश होऊन गोमट निर्माण होऊन योग्यता निर्माण होते, ज्ञानाला प्रेमाला पात्र होऊ शकतो. कारण कोणाची काय थोरवी, कोणाची काय योग्यता पात्रता आपण सांगू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला आपण निमित्त झालो तर त्याची प्रतिकारण तर आपल्या पुढं जाऊन तो पुढं अनुसरू शकतो, परमेश्वराला प्राप्त करू शकतो. त्याच्यामुळं आपण ही तयारी असली पाहिजे, तयारी ठेवली पाहिजे. तशा पद्धतीनं मग दादोसांनी एलायसांना सांगितलं की तुम्ही जा आंघोळ करा. विहीर दाखवून दादोसा म्हणाले येलो स्नान करा जा. आंघोळ केली. पूजा करण्यासाठी ते फुलं पाहत होते. त्यांना वाटलं आता आंघोळ केलेली आहे, देवाची पूजा करावी. आणि येता येता त्यांना काही फुलं काही दिसली नाही. तिथे मळ्यात एक दावणा दिसला. दावण्याचे पर्व वाफे पाण्याने भरलेले होते. त्या माळ्याला म्हणजे त्या शेतकऱ्याला ते विचारतात की दादा आम्हाला काही पूजासाठी देवाला अर्पण करण्यासाठी इतकासा थोडासा फार दावणा द्या म्हटले. आणि ते म्हणले आई घ्या. आणि मग त्यांनी 2 दावणे म्हणजे 2 झाडं ते मुळासकट उपटले. तिकडंच पाण्यात धुतले. थोडंसे माती धुवून गेली, थोडीशी माती राहिली आणि तशाच ते रोपटं घेऊन मुडपून घेऊन आले. देव आसनावर उपिष्ट होते आणि तशाच पद्धतीनं ते आसनावर म्हणजे श्रीमुकुटावरती त्यांनी एल्लाईसांनी ते दावणा वाहिला आणि साष्टांग पूजन केलं. श्रीचरणावर वाहिला, दंडोत घातले. एक मस्तकावर म्हणजे एक मुकुटावर ठेवलं, एक श्रीचरणावर ठेवलं आणि सर्वज्ञांच्या समोर येऊन बसले हात जोडून. अत्यंत स्वतःला भाग्यवान समजून ते देवाची श्रीमूर्त त्या पाहतच राहिल्या. आणि मग देवाची स्तुती पण करायला लागल्या की देवाची जी संसारात जन्माल्याचं फळ आज मिळालं म्हटले. देवांत ते कसं काय बाई? याला सांगलं हे नाही की जी म्हणजे तुम्हाला आम्ही पाहिलं, तुमचं दर्शन झालं, डोळ्याचे पारणं फेडले, तुमचं तुम्ही आम्हाला दर्शन दिलं, यातूनच आमचं जीवनाचं सर्वच जे बी भेटायचं ते आम्हाला भेटलं, जीवनाचं फळ भेटलं म्हटले. आणि अशा पद्धतीने ती देवाची स्तुती करते. देव पण म्हणताय असं होय, ठीक आहे ठीक आहे म्हटले. अशा पद्धतीनं ते दावणा पर्व वाहिलेलं आहे, त्या समोर बसलेले आहे, हात जोडलेले आहे, अत्यंत नम्रपणे देवाची श्रीमूर्त पाहत पाहत देवाची स्तुती करताय. आणि तेवढ्यात नेमके बाईसा येते. आता बाईसा आल्यानंतर त्यांनी ते पाहिलं की देवाच्या श्रीमुकुटावर दावणा आहे, श्रीचरणावर दावणा आहे, त्याचे काही थेंब आहे पाण्याचे, थोडी माती आहे, ती श्रीमुकुटावरून कपड्यावर पडते आहे देवाच्या. आणि बाईसांना राग आला आणि बाईसा असं कोणी केलं म्हणे बाबांचं रेशमी वस्त्र खराब केलं म्हणे, अशी काय पूजा करतात का? आणि त्या लागल्या शिव्या द्यायला लागल्या. सारे भक्त बाईसांना पाहत. आता जे जुने भक्त आहे त्यांना बाईसांचा स्वभाव माहिती आहे, पण याला त्याचं पहिलंच भेट आणि त्याच्यात असं, त्याच्यामुळे त्यांना त्याचं काय वाटतं नाही. बाई यांना का रागवतात? देवाने समजावलं, याला हिसाची कड घेतली, यांना का रागवतात? यांना काय कळतं आहे किंवा यांना काय माहिती आहे इथं काय नियम आहे? या वराड्याचे लोक आहे, हे साधे लोक आहे म्हटले. या प्रश्नी सर्वांनी याला हिसाचं नावसुद्धा साधं, या साधे लोक आहे म्हणे, ही साधा आहे, ही साधा बाईच आहे म्हटले. त्याच्यामुळं तिथंच नामकरण पण केलं आणि त्यांच्या पहिल्याच भेटीमध्ये त्यांचं जे साधं राहणं, वागणं, बोलणं, देवाची पूजा करणं, ते बोलणं, ते देवाला इतकं भावलं. देवाने त्यांना साधा नाव ठेवलं. म्हणजे साधा, आपण म्हणतो ना साधा माणूस आहे हा, त्याला काही अपेक्षा नाही, काही स्वार्थ नाही, मोकळा ढाकळा आहे, जे आहे ते स्पष्ट आहे. अशा पद्धतीनं ती याला हिसातली ती वागण्या बोलण्यातून देवाने तिला साधा नाव ठेवलं. बाईसांना समजावलं, साधा हिसाचा कड घेतला आणि बाईसांनी दावण्याची ती मुळं मग काढून घेतले श्रीमुकुटावरून, श्रीचरणावरून, चांगले स्वच्छ केले, कोरडे केले आणि मग आणून देवाला परत वाहिले. मग त्या बाईंनी पाहिलं का अरे बाईसांनी काय केलं, आपण असं करायला पाहिजे होतं, परंतु ते लक्षात आलं नाही. तर ती आवड निर्माण झाल्यानंतर, वेद निर्माण झाल्यानंतर काय करावं आणि काय नाही करावं हे समजत नाही. आणि आपल्यालासुद्धा कधीतरी असं होतं की काय करावं आणि काय नाही, आणि त्यात कळत न कळत आपल्याकडून ज्या चुका होतात आपल्याला वाटतं दोष लागला. दोष काही लागत नाही. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे. आपला हेतू, आपला भाव, आपली मनाची जी अंतःकरणातली जी इच्छा आहे, ती वासना आहे, ती देवाला कळते आणि देव स्वीकारतात. त्याच्यामुळं आपल्याकडून जरी कळत न कळत काही गोष्टी झाल्या आणि नंतर आपल्याला कळालं किंवा कोणतरी सांगितलं तर मनामध्ये गिल्टी किंवा मनामध्ये दुःख करण्याचं काही कारण नाही. उलट त्या बाबतीत आपण थोडंसं देवाकडं माफी मागितली म्हणजे देवा मला लक्षात आलं नाही, कळालं नाही, परंतु मग त्यातून खूप मोठा दोष लागेल, काही कोपल कोणी काही होईल असं काही नसतं. त्याच्यामुळं आपण साध्या पद्धतीनं करावं. त्यानंतर नागदेव भटांना अर्थात इंद्र भटाला देव विचारतात, ज्या आचार्यांना देव विचारतात आणि ते विचारतात की म्हटले
महात्म्यापासून तुम्हाला काही सुख स्वास्थ्य लाभतं का म्हटले. ते म्हणले सर्वज्ञ म्हणले तर मग आमच्या दर्शनाला येण्याचं काय कारण. ते म्हणले नाही जी काही लागत नाही मग आमच्या दर्शनाला काय आता म्हटले. कारण आता देवाला त्यांना जाणीव करून द्यायची आहे प्रत्येकाची की दादोस कोण आहे आणि मी कोण आहे यातला फरक समजा. अज्ञानी लोक काय आहे की दादोस काय आणि देव काय सारखेच. जसं अज्ञानी अन्य राहाटीमध्ये गुरुलाच देव मानतात देवालाच गुरु मानतात तसं आपल्याकडं नाही आहे. निमित्त माने जे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हे आपल्याकडं नाही आहे. आपलं तत्त्व नाही आहे. गुरुला एक निमित्त मानून परमेश्वराची भक्ती आपण करतो. आपण जीव भक्ती करत नाही. तशा पद्धतीनं देव त्यांना विचारतात. ते म्हणजे जी दादोस असं म्हणतात की द्वापारयुगात श्रीकृष्ण चक्रवर्ती मनुष्यांना पशुपक्ष्यांना आकृतीम आनंद व्हायचा देवाकडून श्रीकृष्ण महाराजांकडून तसाच आमच्या गोसावीकडून सुद्धा होतो आणि तो अनुभव घेण्यासाठी आम्ही येतो म्हटले. श्रीचक्रवर्ती गोसावीपासून नर नरू पशु पक्ष्यांना आकृतीम आनंद होतो त्याची आम्हाला इच्छा आहे. त्या चाडेनं इच्छेनं आम्ही आलो आहोत. आनंद घेण्यासाठी आलेलो आहोत. परमेश्वराचंच ते रूप आहे आणि म्हणून त्याच्या दर्शनाला आम्ही आलो आहोत असं म्हटल्यानंतर देव गौराईसाकडं बोट करतात. कारण इंद्रभटाची पत्नी गौराईस आहे आणि ती गौराईसाला तो घेऊन आला म्हणजे कुटुंबाला घेऊन आलेला देवाच्या दर्शनाला आणि देवाचा आनंद मिळवण्यासाठी. देव तिच्याकडं बोट करतात. ते म्हणतात आनंदाच्या इच्छेनं आलात आणि हे यांना का घेऊन आलात यांचं का बरोबर असतं. आणि त्या पद्धतीनं त्यांच्या लक्षात आलं की देवाला काय टोकायचं आहे काय म्हणायचं आहे. देवाला प्राप्त करण्यासाठी आले आणि हे जोखड घेऊन आले तुम्ही तर हे कसं शक्य आहे. एक तर देवाला प्राप्त करायचं त्या याच प्रपंचाचा त्याग करावा लागेल आणि त्याचा त्याग केल्याशिवाय परमेश्वराचा आनंद भेटू शकत नाही. परंतु त्यांना आता बोध नाही आहे आणि ते वेदाचे अभ्यास मग ते म्हणतात धर्मेचं अर्थेचं कामेचं नातीचराशी नातीचरतम. म्हणजे थोडक्यात काय का जे बी धर्म करायचा आहे जे बी पुरुषार्थ करायचा आहे तर ते आपल्या या सर्व धनसंपत्तीचा उपभोग घ्यायचा. उपभोग या बाबतीत देखील स्त्रीला न वंचवता स्त्रीला न टाकता आपल्याबरोबरच तिला घ्यायचं आणि तिला घेऊन आपण आचरण करायचं. अशा सोबतीला बरोबर तिला ठेवूनच मी तिला घेऊन येत असतो अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सांगितलं आणि मग देवांनी ते खोडलं. ते स्त्रियाला वंचू नये असं तुम्ही म्हणतात म्हटले तर देव म्हणतात धर्मेच्या अर्थेचं कामेच्छ एवढं आहे पण मोक्षाचं आहे का म्हटले. हे बाकीचं ठीक आहे तुम्ही म्हणता परंतु याच्या व्यतिरिक्त मोक्ष आहे आणि मोक्ष मात्र याचा बरोबर घेऊन होणार नाही म्हटले. तिथं अर्थेचं धर्मेचं कामेचं आहे पण मोक्षाचे नाही म्हटले. असं लक्षात आणून दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हो जी तर मग स्वतःच्या पुण्यासाठी आलो म्हटले. आता मोक्ष नाही भेटणार ते बरोबर आहे पण मग आम्हाला पुण्य भेटल आणि आम्ही आमच्या पुण्यासाठी आलो आणि ते त्यांच्या पुण्यासाठी आले. त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला यायचं आहे तुमच्या दर्शनाला म्हणून मग आम्ही त्यांना घेऊन आलो. त्यांनी विषय व्यवस्था केली आणि तो विषय बदलावला. आम्ही आमच्या भल्याच्या चाडीने आलो ते त्यांच्या भल्याच्या इच्छेमुळे आले म्हटले. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी जो विषय मांडला तोही देवाने खोडला आणि अप्रत्यक्षरित्या समज निर्माण करून दिली आपल्याला की आपल्याला देव मिळवायचा आहे तर हा त्याग हा त्या धर्माचा पाया आहे आणि त्यावरती आपण चाललो पाहिजे. अन्यथा ज्ञानातून आपण बाहेर पडलो पाहिजे आणि परमेश्वरांनी दिलेला जो समज आहे ज्ञान आहे जो बोध आहे तो आपल्या जीवनात उतरवलं तरच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.